मित्रांनो, कल्पना करा तुम्ही रात्री झोपण्याची तयारी करत आहात. जेवण झालेलं आहे बेडरूममध्ये, तुम्ही तुमची बायकोच आहात आणि याच वेळी पत्नी किचनमध्ये जाते आणि तिथून तुमच्या झोपण्यापूर्वी तुम्हाला एक दुधाचा ग्लास घेऊन येते. तुम्ही देखील पत्नीनं एवढ्या प्रेमाने आणलेला दुधाचा ग्लास पिऊन टाकतात आणि तुम्हाला थोड्याच वेळात गाढ झोप लागते. ज्या पत्नीनं तुम्हाला प्रेमाने दिलेला दुधाचा ग्लास तुम्ही घेतलेला असतो त्याच वेळी तुमच्या मृत्यूला प्रारंभ झालेला असतो. तुम्ही तर गाढ झोपेत असता आणि तुमच्या बेडवर अचानक एका सापाचा प्रवेश होतो. बरं, तो साप साधा सुद्धा नसतो, तर अतिशय विषारी साप असतो. तो साप तुम्हाला दंश करतो. तुम्हाला तर गाढ झोप लागलेली असते, तुमची हालचाल देखील बंद होते. सकाळ होते, पत्नी मोठमोठ्याने रडू लागते आणि माझ्या पतीला साप चावला असं म्हणून ती मोठ्याने ओरडून शेजाऱ्या पाजाऱ्यांना जमा करते. तात्काळ तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाण्यात येतं. त्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी सांगतात की तुम्हाला आणण्यामध्ये खूप उशीर झाला आणि तुमचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला असं ते घोषित करतात. रुग्णालय प्रशासन पोलिसांना फोन करतं. पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी येतात आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला असतो त्या ठिकाणी जातात. तेव्हा त्यांना त्या ठिकाणचं दृश्य पाहून डोक्यात एक लख्ख प्रकाश पडतो आणि संशयाची सुई जाते पत्नीवर. मित्रांनो, आजची कथा आहे एका अशा खुनाची ज्यात गोळी नाही, चाकू नाही, विषारी बाटली नाही, तर वापरण्यात आला एक जिवंत साप. ही कथा आहे प्रेम, विश्वासघात, 20 लाखांच्या विम्याची आणि एका थंड डोक्याने आखलेल्या भयानक कटाची. त्यामुळे कथा शेवटपर्यंत पहा, कारण या केसमध्ये पोलिसांना मिळालेला एक छोटासा मोबाईलचा फोटो त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा आणि पत्नीचा कट पोलिसांनी कसा उघडा पाडला ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे 6 वर्षापूर्वी म्हणजे 2019 मध्ये दामिनी आणि अतुल या दोघांनी जगाची, समाजाची आणि कुटुंबाची पर्वा न करता प्रेमविवाह केला होता. सर्वांपासून वेगळं राहून त्यांनी हस्तिनापूरच्या रामलीला मैदानावर कृष्णा किड्स पब्लिक स्कूल नावाने एक इंग्लिश स्कूल देखील काढलं. तेव्हा परिसरातील लोकांनी अतुल पवार आणि दामिनीच्या कष्टाचं कौतुक केलं. एकमेकाच्या साथीनं त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. अतुल स्वभावाने अत्यंत साधा होता, प्रामाणिक होता आणि पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा माणूस. शाळा उत्तम चालत होती आणि दोघांचं आयुष्य सुखात चाललेलं होतं. पण शेवटी म्हणतात ना की काही नात्यांना काळाची नजर लागते. शाळेची व्याप्ती वाढल्यामुळं मुलांची ने-आण करण्यासाठी एका ड्रायव्हरची गरज भासली आणि त्या ठिकाणी तुषार उर्फ निक्की या तरुणाची एंट्री झाली. तुषार दिसायला धडधाकट, बोलण्यात हुशार होता. हळूहळू शाळेच्या कामाच्या बहाण्याने त्याने अतुलच्या घरात येणं जाणं वाढवलं. अतुल आपलाच माणूस समजून तुषारवर आंधळा विश्वास ठेवत होता. पण अतुलच्या याच विश्वासाचा फायदा घेत दामिनी आणि तुषार यांच्यामध्ये जवळीकता वाढायला सुरुवात झाली. एका पवित्र प्रेमविवाहाच्या पवित्र चौकटीत आता अनैतिक संबंधाचा तिसरा कोण तयार झाला होता. दामिनी तुषारच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की तिला आता आपला हसता खेळता संसार आणि पती अतुल एका रात्रीच नकोसा झाला. तुषार आणि दामिनीला एकत्र यायचं होतं, पण फक्त एकत्र येऊन चालणार नव्हतं, तर त्यांना भविष्याची तरतूद देखील करायची होती. याच दरम्यान दामिनीच्या डोक्यात एक भयानक विचार आला की अतुलच्या नावावर सुमारे 20 लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी होती. जर अतुलचा अपघाती मृत्यू झाला तर आपल्यालाच ते 20 लाख रुपये मिळतील. त्या पैशावर आपण दोघे नवी जिंदगी सुरू करू. त्यानुसार दामिनीने तुषारसमोर आपला कट मांडायला सुरुवात केली. तुषारनेही या योजनेला तात्काळ मंजुरी दिली. विम्याच्या रकमेतून 5 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवून त्यांनी सोनू आणि उदय नावाच्या 2 स्थानिक गुन्हेगारांना आपल्या कटात सामील करून घेतलं. आता ज्या पद्धतीनं कट शिजायला सुरुवात झाली होती, सुमारे 20 दिवसापूर्वी तुषारने एका पांढऱ्या रंगाच्या इर्टिका कारने अतुलच्या मोटरसायकलला मागून जोराची धडक दिली. कारचा वेग इतका होता की अतुल रस्त्याच्या कडेला फेकला गेला. तुषार याला वाटलं की आता अतुलचा खेळ संपला, पण शेवटी देव तारी त्याला कोण मारी अशा पद्धतीनं अतुलनं त्या दिवशी सुदैवानं हेल्मेट घातलेलं होतं. डोक्याला गंभीर दुखापत न झाल्यामुळं तो किरकोळ जखमावर वाचला गेला. घरी येऊन जेव्हा तो रक्तबंबाळ अतुलने दामिनीला सांगितले की माझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय, मी पोलिसात जाऊन तक्रार करतो, तेव्हा दामिनी घाबरली आणि तिने तातडीने त्याच ठिकाणी विषय फिरून टाकला. अहो, कारचा नंबर तुम्हाला माहीत नाही, तक्रार करून काय होणार, देवाचे आभार माना की तुम्ही वाचलात, असं दामिनी अतुल याला म्हणाली. पोलिसांच्या भानगडीत पडू नका असं ती सांगत होती. पतीची काळजी करण्याचं नाटक करून दामिनीने तो विषय त्याच ठिकाणी दाबून टाकला. आता पहिला कट तर अपयशी ठरला होता, त्यामुळे आता त्यांना असा कट करायचा होता की ज्यावर कायदाही संशय घेऊ शकणार नव्हता. इर्टिका कारचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर तुषारने एक अत्यंत क्रूर आणि शातीर कल्पना सुचवली.
सापाच्या दंशाने त्याची हत्या करायचं ठरवलं. या हत्येमध्ये कोणतीही गोळी चालणार नव्हती, चाकू चालणार नव्हता की गळफास लागणार नव्हता. तुषार आणि त्याच्या साथीदारांनी थेट 2 गारुडांशी संपर्क साधला. पैशाचं आमिष दाखवून त्यांनी एका डब्यात बंद असलेला जिवंत विषारी कोब्रा साप विकत घेतला. साप हातात आल्यावर तुषारने कौतुकाने त्या डब्यातील सापाचा एक फोटो आपल्या मोबाईलवर काढून ठेवला. हाच फोटो पुढे त्याच्या विनाशाचे कारण ठरणार होता, याची त्याला साधी सुधी सुद्धा कल्पना आलेली नव्हती. गुरुवारचा दिवस होता. दिनांक 16 जुलै 2026 ची ती रात्र होती. अतुल नेहमीप्रमाणे थकून घरी आलेला होता. दामिनीनं स्वयंपाकघरात जाऊन एक दुधाचा ग्लास तयार केला, पण त्या दुधात तिने नेहमीपेक्षा कितीतरी जास्त पटीनं झोपेच्या गोळ्या पावडर मिसळली होती. हे घ्या दूध, तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत असेल, दूध घ्या आणि तुम्ही शांत झोपा. दामिनीने हसून मृत्यूचा तो ग्लास अतुलच्या हातात दिलेला होता. अतुलने तिच्यावर विश्वास ठेवून दूध एका दमात प्याले. अवघ्या 15 ते 20 मिनिटात झोपेच्या गोळ्याने अतुल हा गाढ झोपी गेला. दामिनीने खिडकीतून बाहेर टॉर्च मारून इशारा केला आणि बाहेर अंधारात दबा धरून बसलेले तुषार, सोनू आणि उदय हे सावलीसारखे घरात शिरले. तुषारने हळूच आपल्या हातातील डबा उघडला. त्या अंधाऱ्या खोलीत त्यांनी तो जिवंत विषारी साप थेट अतुलच्या अंतरुणात आणि त्याच्या अंगावरील चादरीच्या आत सोडला. झोपेच्या नशेत असलेल्या अतुलच्या शरीराला सापाचा थंड स्पर्श झाला. साप बिथरला आणि त्याने अतुलच्या पायाचा चावा घेतला. 20 काही मिनिटातच अतुलच्या शरीरात भिनलं गेलं होतं. अतुलचा साधा ओरडण्याचा किंवा हातपाय हलवण्याचाही अवसान राहिलेलं नव्हतं. काही वेळातच त्याची हालचाल कायमची थांबली गेली. एका प्रेमळ पतीचा पत्नीने असा खेळ खल्लास केला होता. शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजीचा तो दिवस उजडला होता. दामिनीने घरामध्ये अचानक मोठमोठ्याने रडण्यास सुरुवात केली होती. आजूबाजूचे लोक जमा झाले. दामिनी रडत ओरडत सांगत होती, रात्री यांना साप चावला, बघा तो बेडवर अजूनही तसाच आहे. शेजारचे लोक दामिनी यांनी अतुल याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी करताच सांगितलं की अतुलचा काही तासापूर्वीच मृत्यू झालेला आहे. या संदर्भाची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच हस्तिनापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बेडची झडती घेतली. त्यावेळेस त्या ठिकाणी खरोखरच एक साप वेटुळे घालून बसलेला त्यांना त्या ठिकाणी दिसून आला. पहिल्या नजरेत हे प्रकरण अगदी स्वच्छ होतं. रात्री खोलीत साप शिरला, बेडवर चढला, झोपलेल्या माणसाला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना ग्रामीण भागात नेहमीच घडत असतात. हा दुर्दैवी अपघात होता असं पोलिसांना सुरुवातीला वाटलं. दामिनीचा रडण्याचा अभिनय इतका जिवंत होता की तिच्यावर कोणालाही संशय येणं शक्य नव्हतं. मात्र गुन्हेगार कितीही हुशार असला तरी देवाच्या घरात उशीर असतो, मात्र अंधार नसतो. मेरठचे SP अविनाश पांडे यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना जेव्हा घटनास्थळी सूक्ष्म निरीक्षण करण्यास सांगितलं तेव्हा काही गोष्टी त्यांच्या बुद्धीला पटत नव्हत्या. कारण एखादा साप जर चावला तर तो माणसाची हालचाल, पावलांनी आणि त्या ठिकाणचा गोंधळ, आरडाओरडा हे सर्व ऐकल्यानंतर लपण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण हा जो काही साप होता तो घरात एवढा गोंधळ होऊन बेडवर त्याच ठिकाणी पडलेला होता, त्याच ठिकाणी थांबलेला होता, त्याची कोणती हालचाल नव्हती. त्यावेळी पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली की इथे काहीतरी भयंकर घडलंय. मग खोली बंद आहे, डास नाही, कीटक नाही, तर मग साप बेडच्या आत कसा आला? बरं, बेडच्या आतमध्ये आला तर तो चादरीत गेला कसा? असे एक ना अनेक प्रश्न पोलिसांच्या डोक्यात घुमू लागले होते. अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी एक नजर दामिनीवर फिरवली. त्यावेळी दामिनीचे हावभाव, पतीच्या मृत्यूचं दुःख दाखवताना तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती पोलिसांना जाणवत होती. पोलीस अधिकारी अविनाश पांडे यांनी हे प्रकरण अपघाती म्हणून बंद न करता त्याची वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतीने चौकशी करण्याचे आदेश दिले. हाच निर्णय या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. लॅबचा अहवाल येण्यापूर्वीच पोलिसांनी दामिनीचा मोबाईल जप्त केला आणि त्याच्या नंबरचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढले. तेव्हा त्याचा CDRचा डेटा समोर आला तेव्हा पोलीस अचंबित झाले. कारण अतुलच्या फोनपेक्षा दामिनीच्या फोनवरून शाळेचा ड्रायव्हर तुषार उर्फ निक्की याला दिवसातून 50 वेळा फोन केले जात होते. अगदी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे देखील त्यांच्यात संभाषण झालं होतं. संशयाची सुई तुषारकडे फिरताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तुषारने पोलिसांना उडवाउडीची उत्तरे दिली. मी तर फक्त शाळेचा ड्रायव्हर आहे, माझा काय संबंध? पण जेव्हा पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला आणि दामिनीसोबतच्या कॉल डिटेलचे कागद समोर ठेवले तेव्हा तुषारचं अवसान गळालं. पुढच्या काही मिनिटात त्याने संपूर्ण कटाचा पाडा वाचायला सुरुवात केली. तुषारने गुन्ह्याची कबुली दिली, पण पोलिसांना पुराव्याची गरज होती. पोलिसांनी तुषारचा मोबाईल जप्त केला. त्याचा जो काही डेटा होता तो रिकव्हर केला आणि तेव्हा पोलिसांच्या हाती लागला या केसचा सर्वात मास्टर एव्हिडन्स म्हणजे पुरावा,
तुषारच्या गॅलरीत एका प्लास्टिकच्या डब्यात बंद असलेल्या सापाचा फोटो होता. हा फोटो सापाच्या खरेदीच्या वेळी काढण्यात आलेला होता. जो साप अतुलच्या बेडवर मिळाला तोच हा साप होता हे सिद्ध करणं आता पोलिसांसाठी अतिशय सोपं झालं होतं. पोलिसांनी अवघ्या काही तासात या स्नेक मर्डरचा गूढ उकलून संपूर्ण देशाला हादरून सोडलं. विम्याचं 20 लाख रुपये, अनैतिक संबंध आणि प्रेमाचा क्रूर शेवट या प्रकरणातून समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य सूत्रधार अतुल याची पत्नी दामिनी, तिचा प्रेमी ड्रायव्हर तुषार उर्फ निक्की आणि कटात सामील असलेले सोनू आणि उदय या चौघांनाही हत्येच्या आणि गुन्हेगारी कटाच्या कलमाखाली अटक केली. पोलिसांनी तो साप जो आहे तो जप्त केला. वन विभागाच्या मदतीने फॉरेन्सिक लॅबकडे तो पाठवलेला आहे. तसेच सर्व मोबाईल आणि डिजिटल पुरावे फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे देखील सुपूर्द करण्यात आले आहेत. 6 वर्षापूर्वी ज्या पतीसाठी दामिनीने आपल्या हट्टाने प्रेमविवाह केला होता त्यालाच तिने पैशाच्या आणि वासनेच्या हव्यासपोटी अतिशय थंड डोक्याने मृत्यूच्या खाईत लोटलं. पण मेरठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका अपघाताचा बुरखा टराटरा फाडला गेला आणि हा पूर्वनियोजित थंड डोक्याने केलेला एक मर्डर ठरला. आज ते 4ही आरोपी तुरुंगाच्या कोठडीत आपल्या कर्माची शिक्षा भोगण्यासाठी रवाना झाले आहेत. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही अथवा कोणाचे चारित्र्य देखील हनन करायचं नाही, परंतु ज्या पद्धतीनं दामिनीनं अतुलवर प्रेम केलं, प्रेमविवाह केला आणि त्यालाच अतिशय गंभीर स्वरूपाने तिने मारून देखील टाकलं. त्यामुळे मित्रांनो, सतर्क राहा, काळजी घ्या. नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.